हा केक बनवायचा हे खूप दिवसांपासून म्हणत होतं, पण पाहिजे तसा कपल स्टॅच्यू मिळत नव्हता. शेवटी तो मिळाला व मैत्रिणीच्या ॲनिव्हर्सरीला हा केक बनवायचं असं ठरवलं. तसं माझ्या मैत्रिणी फार सपोर्टिव्ह आहेत. शक्यतो त्यांची काही डिमांड नसते. मला नेहमी म्हणतात, तू बनव गं तुला हवा तसा, तू छानच बनवशील. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. आज आपण एक वेडिंग केक बनवणार आहोत. 1 kg रोज गुलकंद फ्लेवरचा केक आहे. त्यासाठी 400 ग्रॅम प्रेमिक्स, 200 ग्रॅम पाणी, 2 टीस्पून ऑइल, 1/4 टीस्पून रोज गुलकंद इमल्शन मिक्स करून घेतलं. 7 इंचच्या टॉल टिनमध्ये बेक करून घेतलं. इथे मी केकचे 4 लेअर बनवले आहे. 1 कप पाणी, 1 टीस्पून साखर व 1 टीस्पून गुलकंद घालून गुलकंद सिरप बनवून घेतलं. केक बोर्डवर केकची एक स्लाइस ठेवून गुलकंद सिरपने सोक करून घेतलं. त्यावर क्रीम स्प्रेड करून घेतली. क्रीममध्ये सुद्धा मी 1 टीस्पून गुलकंद व 2-3 ड्रॉप्स रोज गुलकंद इमल्शन टाकलं आहे. क्रीम स्प्रेड करून झाल्यावर त्यावर 1 टीस्पून गुलाब गुलकंद क्रश पसरवून घेतला व त्यावर केकची दुसरी स्लाइस ठेवून घेतली. अशाच प्रकारे सर्व स्लाइस एकमेकांवर अरेंज करून केक क्रमकोट करून घेतला. फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतला. फायनल फ्रॉस्टिंगसाठी व्हाईट क्रीम वापरून छान फिनिशिंग देऊन घेतली. त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं स्क्रेपर वापरून केकला छान डिझाईन बनवून घेतली. तयार झालेला केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला व केक टॉपर बनवायला घेतलं. इथे मी गोल्डन कलरच्या पर्ल्सचा क्राऊन वापरणार आहे. व्हाईट व गोल्डनचं कॉम्बिनेशन खूपच छान दिसतं. क्राऊनला समोरच्या बाजूने सुई दोऱ्याने मी नेटचं फॅब्रिक शिवून घेणार आहे. इथे तुम्ही ग्लूगनचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर नेटला चारही बाजूंनी सिक्युअर करून घेतलं. कदाचित मी हे व्यवस्थित एक्सप्लेन करू शकत नाही आहे, पण व्हिडिओ बघून तुम्हाला हे नक्कीच लक्षात येईल. इन शॉर्ट, मी या नेटची व क्राऊनची एक कॅनपी तयार करत आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला ही प्रोसिजर लगेचच लक्षात येईल. त्यानंतर कॅनपीच्या आतल्या बाजूला फेविकॉलच्या ऑलफिक्सने कॅनपीला वुडन डवल्स लावून घेतले. तो व्हिडिओ स्किप झाला आहे. त्यानंतर नेटचं थोडंसं फॅब्रिक घेऊन स्टॅच्यूला लावून घेतलं. तयार झालेली कॅनपी सावकाशपणे केकवर अरेंज करून घेतली. त्यानंतर नेटचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून नेटला फिनिशिंग देऊन घेतली. कॅनपीमध्ये कपल स्टॅच्यू ठेवून घेतला. आर्टिफिशियल फ्लावर्स व नॉन एडिबल गोल्डन बॉल्स लावून केक डेकोरेट केला. त्यानंतर फेरी लाईट लावून केक डेकोरेट केला. केकचे फोटो जेव्हा स्टेटसला अपलोड केले तेव्हाच माझ्याकडे सेम केकसाठी प्रीबुक ऑर्डर पण आल्या. ज्यांच्यासाठी हा केक बनवला होता त्यांना हा केक खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन आयडियाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.